नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती। तर आजचे महत्त्वाचे प्रश्न आपण इथं डिस्कस करणार आहे। तर पहिला प्रश्न दिलेला आहे जागतिक महिला दिवस। तर बघा, जागतिक महिला दिवस कधी साजरा केला जातो? तर हा दिवस 8 मार्च रोजी साजरा केला जातो आणि युनोद्वारे हा दिवस 1977 पासून साजरा केला जातो। मग 2024 ची थीम कोणती आहे? तर ती आहे महिलांमध्ये गुंतवणूक करा व प्रगतीला गती द्या। आणि जागतिक महिला वर्ष हे युनोद्वारे 1975 मध्ये साजरं करण्यात आलं होतं। यावरती MPSC ने सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे हा पॉईंट तुम्ही इथे पाठ ठेवा। आता युनो इथे दिलेला आहे, त्यामुळे युनो बद्दल आपण थोडीफार इन्फॉर्मेशन इथे बघूया। तर युनो म्हणजे होते युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन। स्थापना 24 ऑक्टोबर 1945 मध्ये करण्यात आली होती दुसऱ्या महायुद्धानंतर। आणि याचं जे मुख्यालय आहे युनोचं ते आहे न्यूयॉर्क, अमेरिका या ठिकाणी। ओके, आणि सध्या जे सदस्य देश आहे ते आहे 193 आणि महासचिव आहे अँटोनियो गुटेरेस, जे की पोर्तुगालचे आहे। ठीक आहे, हा पॉईंट सर्वांनी इथे पाठ ठेवा। त्यानंतर राष्ट्रीय महिला दिवस मग कधी साजरा केला जातो? तर 13 फेब्रुवारीला। आणि जागतिक महिला दिवस म्हटलं तर 8 मार्चला। ओके, लक्षात ठेवा। आणि जागतिक पुरुष दिवस कधी असतो? तर तो असतो 19 नोव्हेंबरला। त्यानंतर बघा, महाराष्ट्र वात्सल्य योजना म्हणजे वात्सल्य योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? महाराष्ट्र। त्याचप्रमाणे महाराष्ट्र माहेरघर योजना, जे की माता मृत्यूदर व बाल मृत्यूदर प्रमाण कमी करण्यासंबंधित आहे। त्यानंतर डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना, हे पण तुम्हाला इथे पाठ ठेवायचा आहे पॉईंट। ओके, त्यानंतर बघा, महाराष्ट्रामध्ये महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान कधी सुरू करण्यात आलेलं होतं? तर 15 ऑगस्ट 2007 रोजी महात्मा गांधी तंटामुक्त अभियान सुरू करण्यात आलं होतं। ओके, पोलीस भरतीमध्ये सुद्धा यावरती प्रश्न विचारलेला आहे। त्यानंतर संत तुकाराम वनग्राम योजना कधीची आहे? यावरती पण प्रश्न विचारलेला आहे। तर 2006 ची ही योजना आहे, लक्षात असू द्या। त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नारी शक्ती वंदन विधेयक 128वं विधेयक होतं, तर 106वी घटना दुरुस्ती होती। आणि लोकसभा आणि विधानसभामध्ये महिलांना 33% आरक्षण देण्यासंबंधित ही घटना दुरुस्ती आहे मित्रांनो। ओके, लक्षात ठेवा। आणि ही घटना दुरुस्ती जी आहे ते 15 वर्षासाठी हे आरक्षण देण्यात आलेलं आहे, हा पॉईंट लक्षात घ्या। नंतर ते पुढं वाढवल्या जाऊ शकते। मग स्थानिक स्वराज्य संस्था 73वी घटना दुरुस्ती हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेसंबंधित आहे, तर 74वी घटना दुरुस्ती ही शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेसंबंधित आहे। ओके, 1993च्या ह्या घटना दुरुस्ती आहे, हा पॉईंट सर्वांनी इथे पाठ ठेवा। यानुसार महिलांना 33% आरक्षण देण्यात आलं होतं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये। मात्र 2011 मध्ये हे आरक्षण 50% इतकं करण्यात आलेलं आहे। मात्र लोकसभा आणि विधानसभेमध्ये हे आरक्षण 33% पर्यंतच आहे, हा पॉईंट लक्षात ठेवा 106व्या घटना दुरुस्तीनुसार। ओके, त्यानंतर आंतरराष्ट्रीय महिला वर्ष मी आताच सांगितलं तुम्हाला 1975। मात्र हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे की राष्ट्रीय महिला आयोग कायदा कधीचा आहे? 1990चा। मात्र राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना केव्हा झाली? 31 जानेवारी 1992। पहिल्या अध्यक्षा जयंती पटनाईक, यावरती MPSC ने प्रश्न विचारलेला आहे। सध्या अध्यक्ष आहे रेखा शर्मा। आणि लक्षात असू द्या, राष्ट्रीय महिला आयोगाचे एक मिशन पण आहे, शी इज अ चेंज मेकर, आणि यावरती आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, तुम्हा सर्वांना माहिती आहे। मग राष्ट्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर राज्य महिला आयोग स्थापन करणारं पहिलं राज्य कोणतं? तर ते आहे आपलं महाराष्ट्र राज्य। 1993 मध्ये महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना करण्यात आली होती आणि तत्कालीन जे मुख्यमंत्री होते ते होते शरद पवार। हा पण पॉईंट सर्वांनी इथे लक्षात ठेवा। आणि सध्याच्या अध्यक्षा कोण आहे? रुपालीताई चाकणकर। ओके, रुपालीताई चाकणकर ह्या सध्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहे। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, स्वतःचा OTT ओव्हर द टॉप, ओके, फुल फॉर्म काय होतो OTTचा? ओव्हर द टॉप, तर प्लॅटफॉर्म असणारे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर ते ठरलेले आहे केरळ। केरळचं जे लिंग गुणोत्तर आहे 2011 नुसार ते आहे 1084, म्हणजे तिथे 1000 पुरुषामागं 1084 स्त्रिया आहे। आणि सर्वात जास्त साक्षर राज्य केरळच आहे। ओके, साक्षर राज्य कोणतं आहे? केरळ। आणि बघा, OTT याचं नाव काय ठेवण्यात आलेलं आहे? तर सी स्पेस असं ठेवण्यात आलेलं आहे केरळमध्ये। आता महत्त्वाचे काही ऑपरेशन्स बघून घ्या। ऑपरेशन वंदे भारत कोरोना काळात प्रवाशांना आणण्याकरता राबवण्यात आलं होतं। ऑपरेशन राहत येमनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणणे। ऑपरेशन गंगा युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणणे, लक्षात ठेवा। ऑपरेशन कावेरी आहे दक्षिण सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणणे। ऑपरेशन देवी शक्ती आपण बघितलं होतं, अफगाणिस्तानमधील भारतीयांना परत आणणे। आणि ऑपरेशन अजय हे लेटेस्ट ऑपरेशन आहे, जे की इस्रायलमधून भारतीयांना परत आणण्यासंबंधित आहे। तर हे सर्व ऑपरेशन एका ठिकाणी आहे, ती तुम्ही व्यवस्थित पाठ करून घ्या। ओके, त्यानंतर
त्यानंतर मिस वर्ल्ड 2024 71वी स्पर्धा कोणत्या देशामध्ये भरली, तर आपल्या भारतामध्ये मुंबई या ठिकाणी ही स्पर्धा भरलेली आहे. त्यामुळे यावरती तुम्हाला प्रश्न 100% येणार आहे. विजेती कोण ठरलेली आहे, तर ती ठरलेली आहे क्रिस्टिना पिझकोवा, ज्या की झेक प्रजासत्ताक या देशाच्या आहे. आणि भारतातर्फे प्रतिनिधित्व कोणी केलं होतं, सिन्नी शेट्टी यांनी. ओके, सुरुवात झालेली आहे मिस वर्ल्ड स्पर्धेला 1951 आणि आतापर्यंत भारतातील 6 महिलांनी मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकलेली आहे. यामध्ये पहिल्या मिस वर्ल्ड आहे भारताच्या रीता फारिया 1966. तर ऐश्वर्या राय बच्चन, डायना हेडन, युक्ता मुखी, प्रियंका चोपडा आणि एक आहे मानुषी चिल्लर. ठीक आहे, तर हा पॉईंट लक्षात घ्या. अशा एकूण 6 जणी. तर मिस युनिव्हर्स 3 महिलांनी जिंकलेल्या आहे भारतातल्या. पहिल्या आहे मिस युनिव्हर्स भारताच्या सुष्मिता सेन, नंतर लारा दत्ता आणि नंतर हरनाज संधू. ठीक आहे, सो मिस वर्ल्ड 6 आणि मिस युनिव्हर्स भारतातल्या 3 महिला आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर JNPT बंदर खूप चर्चेमध्ये होतं. नावाशेवा रायगड या ठिकाणी आहे आणि हे देशातील सर्वात मोठं बंदर आहे. स्थापना 1989ची आहे. 65% मालवाहतूक JNPT बंदरातून होते. ओके, हा पॉईंट सर्वांनी इथे लक्षात घ्या. JNPT म्हणजे होते जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट. ओके, लक्षात असू द्या. वाढवण बंदर चर्चेमध्ये आहे, तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, पालघर. आणि पालघर हा महाराष्ट्रातील 36वा जिल्हा आहे, लक्षात असू द्या. पश्चिमेकडील बंदरे बघा मग. त्यामध्ये कांडला गुजरात जोड्या लावणीमध्ये विचारल्या जाऊ शकते आपल्याला. कांडला गुजरात, मुंबई JNPT महाराष्ट्र, मारवा गोवा, मंगरूळ कर्नाटक, कोची केरळ. ओके, त्यानंतर पूर्वेकडील बंदरे बघा. तुतीकोरीन एन्नोर म्हटलं तर तामिळनाडू. विशाखापट्टणम सर्वात खोल बंदर आहे आंध्र प्रदेश. पॅरादीप आहे ओडिशाला आणि हल्दिया बंदर आहे पश्चिम बंगाल. हे पाठ करा, महत्त्वाचं बंदर आहे. त्यानंतर सर्वाधिक उंचावरील जगातील सर्वाधिक लांबीचा जुळा बोगदा कोणता ठरलेला आहे, तर तो आहे सेला बोगदा, जो की अरुणाचल प्रदेशमध्ये येते. अतिपूर्वेकडचं राज्य अरुणाचल प्रदेश आहे, लक्षात घ्या. इथं ते जुळे बोगदे आहे. एका बोगद्याची लांबी 1003 मीटर आणि एका बोगद्याची लांबी आहे 1595 मीटर. ठीक आहे, आकडे लक्षात ठेवा. CISF म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सच्या पहिल्या महिला महासंचालक कोण झालेले आहे, तर त्या आहे नीना सिंग. SSB लक्षात घ्या, याचे जे प्रमुख आहे ते आहे दलजीत सिंग चौधरी. त्यानंतर BSFचे प्रमुख आहे नितीन अग्रवाल. रॉचे प्रमुख आहे रवी सिन्हा. IBचे प्रमुख आहे तपन कुमार डेका. CBIचे प्रमुख आहे प्रवीण सूद आणि EDचे प्रमुख आहे राहुल नवीन. जर काही बदल झाले असेल तर तुम्ही नक्की एकदा चेक करून घ्या, कारण बदल होत राहतात. त्यानंतर पहा, मेरावी ज्वालामुखी हा इंडोनेशियामध्ये उत्पन्न झालेला आहे, लक्षात असू द्या. ओके, मेरावी ज्वालामुखी इंडोनेशिया. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 15वे अमूर्त वारसा स्थळ म्हणून कशाला घोषित करण्यात आलेले आहे, गरबा. गुजरात याला घोषित करण्यात आलेला आहे. गरबा हे नृत्य आहे. 96वा ऑस्कर 2024 चित्रपट क्षेत्रात दिला जातो. 1929 पासून सुरुवात आहे. तर सर्वोत्कृष्ट चित्रपटचा अवॉर्ड भेटलेला आहे ओपनहायमर या चित्रपटाला आणि एकूण 7 पुरस्कार त्याला मिळालेले आहे. ऑस्कर. सर्वोत्कृष्ट अभिनेता किलियन मर्फी ओपनहायमर, अभिनेत्री एम्मा स्टोन पुअर थिंगसाठी आणि दिग्दर्शक आहे क्रिस्टोफर नोलान ओपनहायमर या चित्रपटासाठी. जोड्या लावणीसाठी तुम्हाला हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. येणाऱ्या कंबाईन एक्झाम करता पाठ करून घ्या. आरटीच्या धर्तीवर आरटी सुरू करण्यात आलेला आहे आणि लक्षात घ्या, फुलफॉर्म होतो अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण केंद्र, रिसर्च सेंटर. ओके, तर बघा आरटी आणि कोणासाठी आहे, विशेषतः मातंग समाजासाठी. ओके मित्रांनो, पाठ करून घ्या. त्यानंतर सेला बोगदा आपण आताच बघितला आहे, अरुणाचल प्रदेश. त्यानंतर पहा, भ्रष्टाचार निर्देशांक 2023 मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो हे तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करा. फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धा 2024 सात्विक साईराज व चिराग शेट्टी यांनी जिंकलेली आहे. मोस्ट IMP करा. ओके, त्यानंतर यांनाच अलीकडे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, 12 मार्च ते 5 एप्रिल 1930 दरम्यान साबरमती ते दांडी यात्रा सुरू झाली होती. 6 एप्रिल 1930ला दांडी येथे मीठ सत्याग्रह करण्यात आलेला होता. एकूण 79 जण या यात्रेला गेले होते. त्यामध्ये महाराष्ट्रीयन 13 व्यक्ती होते. 240 मैल अंतर इतकं होतं मित्रांनो. प्रतीक होतं गांधी टोपी आणि लक्षात घ्या, दहीहंडा या ठिकाणी सुद्धा मिठाचा सत्याग्रह झाला होता, जे की अकोल्यामधलं ठिकाण आहे. या सत्याग्रहाचे नेतृत्व बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांनी केलेले होते. तर MPSC या पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारते. त्यानंतर पुसद, यवतमाळ या ठिकाणी जंगल सत्याग्रह कोण केला, तर बापूजी अने यांनी केलेला होता. मोस्ट IMP करा हा प्रश्न. ओके, त्यानंतर पुढे बघा, जागतिक ग्राहक दिवस 15 मार्चला साजरा केला जातो 1983 पासून आणि 2024 ची
थीम आहे बघा, ग्राहक संबंधांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा योग्य व जबाबदारीपूर्ण वापर. ओके, तर AI म्हणजे होते आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जे संगणकाची 5वी जनरेशन आहे, 5th जनरेशन, लक्षात असू द्या. त्यानंतर राष्ट्रीय ग्राहक दिवस 24 डिसेंबरला साजरा केला जातो. ग्राहक संरक्षण कायदा हा 24 डिसेंबर 1986 मध्ये करण्यात आला होता. या कायद्यामध्ये 2019 मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे आणि हा नवीन कायदा 20 जुलै 2020 ला लागू झालेला होता. ओके, एकदा चेक करून घ्या. त्यानंतर पहा केंद्रीय निवडणूक आयोग. आता सध्या केंद्रीय निवडणूक आयोग सुरू आहे, कारण आपल्या इथे लक्षात असू द्या सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू आहे. त्या अनुषंगाने हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. स्थापना 25 जानेवारी 1950, म्हणूनच 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस पण आपण साजरा करतो. कलम 324 नुसार केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना केली जाते. फर्स्ट मुख्य निवडणूक आयुक्त होते सुकुमार सेन. पहिल्या महिला VS रमादेवी. ओके, मुख्य निवडणूक आयुक्त. आता सध्या मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे 25वे, तर ते आहे राजीव कुमार, लक्षात असू द्या. ठीक आहे. रणजी ट्रॉफी 2024 विजेता कोणता संघ ठरलेला आहे? मुंबई. एकूण 42 वेळा ती स्पर्धा त्यांनी जिंकलेली आहे मुंबईने, आणि उपविजेता आहे यावर्षीचा विदर्भ. आणि मुंबईचा कॅप्टन कोण आहे? अजिंक्य रहाणे. पाठ ठेवा, यावरती शुअरली सांगतो तुम्हाला प्रश्न येणार आहे पेपरमध्ये. ओके, दोस्ती 16 हा युद्ध सराव कोणत्या 3 देशादरम्यानमध्ये आहे? तर बघा, भारत, श्रीलंका आणि मालदीव. भारत, श्रीलंका आणि मालदीव, लक्षात घ्या. या देशामध्ये लक्षात घ्या हा युद्ध सराव साजरा केला जातो. डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ मानद पदवी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आलेली आहे मॉरिशियस युनिव्हर्सिटीद्वारे. शुभमन गिल, पंजाब सरकारने निवडणुकीसाठी त्यांचा आयकॉन म्हणून त्यांची निवड केलेली आहे. गीत नाटक अकादमी पुरस्कार 2024 अशोक सराफ यांना देण्यात आलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर बघा, रतन टाटा यांना प्रतिष्ठित PV नरसिंह राव स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटा यांनाच देण्यात आलेला होता. त्याचप्रमाणे ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा अवॉर्डसुद्धा रतन टाटा यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर राष्ट्रीय लसीकरण दिवस 16 मार्चला साजरा केला जातो. 2024ची थीम कोणती होती? लस सर्वांसाठी कार्य करते. 16 मार्च 1995 मध्ये देशात पहिल्यांदाच तोंडाद्वारे पोलिओ लसीचा पहिला डोस देण्यात आलेला होता. आणि लक्षात असू द्या, WHO ने 2014 मध्ये भारत पोलिओ मुक्त देश म्हणून सुद्धा घोषित केलेले आहे. हे आपल्यासाठी गर्वाची बाब आहे. ठीक आहे. पोलिओ लसीचा शोध बघून घ्या. मग साल्क आणि सेबिन यांनी लावला होता. तर साल्क यांनी इंजेक्शनद्वारे पोलिओच्या लसीचा शोध लावला, तर सेबिन यांनी तोंडाद्वारे जे पोलिओची लस दिली जाते त्याचा शोध लावलेला आहे. आणि यावरती MPSCने प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघून घ्या, तुम्हाला त्यामधून बरीच माहिती मिळेल. पोलिओचा प्रवेश तोंडाद्वारे होतो आणि पोलिओचा परिणाम सेंट्रल नर्वस सिस्टीमवर होतो, लक्षात असू द्या. आणि जागतिक पोलिओ दिवस 24 ऑक्टोबरला असतो, ज्या दिवशी संयुक्त राष्ट्र दिवस सुद्धा असतो. ओके मित्रांनो, तर हे होते महत्त्वाचे प्रश्न. फास्टमध्ये घेण्याचा मी इथं प्रयत्न केलेला आहे. अधूनमधून याच पद्धतीचे लेक्चर तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मिळत राहतील. ते पण तुम्हाला सर्वांना फ्रीमध्ये असतील मित्रांनो. ओके, चला तर भेटूया लवकरच. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.